जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीमध्ये मुलांना वाचवण्यासाठी ज्यांनी धडपड केली त्या नर्स माझ्या सोबत आहेत। मॅम काय सांगणार, तुमचे हात देखील काळे काळे झालेले दिसते, काय प्रसंग होता, जळलेला आहेत, काय घटना, नेमकं काय ती परिस्थिती होती? सर पूर्ण स्फोट झाला होता सर वेंटीचा। तर त्या पिरियडमध्ये आम्ही पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये बच्चे पण काढले आम्ही, 9 बाळ होते। म्हणून नंतर मग सर चक्कर येऊन आला। किती वाजता नेमकी ही घटना झाली, नेमकं काय? 3-3:30च्या टायमामध्ये 3-3:30च्या टायमामध्ये एकदम आग लागल्याबरोबर आम्ही सगळे सिस्टर डॉक्टर सगळे बच्चू काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण मग नंतर बच्चू दिसत नव्हते, तरी पण आम्ही तिथं गेलो, पूर्ण क्रेडर बाहेर काढले। वेंटी म्हणजे एवढी आग होती सर होडीसारखी की काही सुचतच नव्हतं, पण आम्हाला फक्त बच्चू काढणं महत्त्वाचं होतं, लेकरं वाचवणं। तुमचा जीव देखील त्या ठिकाणी धोक्यात होता, तरी सर आमचे लेकरं घरी आहे, पण आम्हाला तेच तर जाणवतं की आम्ही नसतो सर आज, इतकी आग होती का आम्ही नसतो, नाही दिसलो असतं आज आम्ही घरच्यांना। ते किती जण त्या ठिकाणी तुम्ही कर्तव्य? सर होते, मॅडम होते, आम्ही दोघे होते आणि सिस्टर होत्या। आग कशानं लागली, काही त्याचं काही कारण समोर आलं? ते वेंटी पूर्ण काढून जळलं सर, वेंटी सीपॅप वेंटी पूर्णच जळला सर, त्याचीच आग पूर्ण होती आणि ऑक्सिजन आहेत ना सर लागलेले पूर्ण, ते पूर्ण पेट घेत गेलं। तुम्ही मग त्या बाळांना कुठे नेलं? जे बाहेर काढले, काही सुपरला नेले, काही पंजाबरावमध्ये शिफ्ट केले मॅडम लोकांनी, सगळं व्यवस्थित आहेत बाळं। एकूण किती बालकं त्या कक्षात? 9 म्हणजे कमी वजनाचे वगैरे बाळती वजनाचे रेफरवाले बेबी असतात, ते आउटबाउंडमध्ये आग लागली, जे बाळं बाहेर गावून येतात, मोर्शी झालं, अचलपूर झालं, ते बाळं होते। जे इनमध्ये होते ते सेफ आहे, स्टेपमध्ये पण सेफ आहे, इनमध्ये पण सेफ आहे, सिस्टर लोकांना बरोबर काढलं, फक्त आम्ही इकडे आउटमध्येच बाळ वाचवण्याचा प्रयत्न केला। कुठले ते बालकं होते, त्यांचे गावाचे नाव काही समोर आले का, ज्यांचे मृत्युमुखी झाले? ते नाही माहिती सर, एवढं नाही माहिती। तर आग कशाने विझून त्या ठिकाणी आधी होते का तिथे की नंतर आणले? त्यांनाच सरांना बोलवलं, पण जे आपल्याकडे असतात ना ऑक्सिजन, ते आम्ही बंब त्यांना विझवण्याचा प्रयत्न केला, 5 हो पूर्ण। आपण बघू शकतो या माऊली ज्या आहेत त्या कर्तव्यावर होत्या, दोन्ही त्या ठिकाणी नर्स त्या ठिकाणी कर्तव्यावर होत्या। ज्या ठिकाणी वार्डमध्ये आग लागली त्यांनी स्वतः आपण बघू शकतो हातांना फोडं जळलेले त्यांचे हात आहे, अत्यंत कठीण, स्वतःचा जीव धोक्यात घालून जर आपण पाहिलं तर त्यांनी चिमुकल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। तरी काय सांगणार, अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना झालेली आहे, तुम्ही प्रत्यक्षदर्शी पहिल्या त्या ठिकाणच्या आहेत, काय आत्ता भावना, कशी घटना? तेच नाही, दोघीचे तेच आहे सर स्टेटमेंट, दोघी जणी सोबतच होतो आम्ही, काही एवढं वेगळं माझं हिचं वेगळं माझं वेगळं असं काही नाही, दोघी जणी आम्ही आई म्हणून मुलांना तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या वाचवत होते, छोटे आम्ही आमचे लेकरं समजूनच वाचवले सर, ते आम्हाला ते नाही तर आम्हालाही आमच्या जीवाची भीती होती ना, वेंटी जळत असताना जर तिचे लेकरं आम्ही काढून राहिले, सांगू शकत नाही, खूप म्हणजे भयानक होता स्फोट का। ते बच्चू ते जळत होतं, त्याच्या बाजूलाच होतं ते बच्चू, पण आम्ही असा विजवतून त्या लेकराला बाहेर सुपरला नेऊन दिलं। सुपर नेऊन काही जे चिमुकले आहे ज्यांचा जीवा, ते काही भाजले गेले का, त्यांना काही त्याची ते सर आयडिया नाही। माहिती आम्हाला आपण यांचं कौतुक केलं पाहिजे। ह्यात नर्स होत्या ज्या वॉर्डमध्ये, शिशूचा जो अतिदक्षता वॉर्डमध्ये त्या कार्यरत होत्या अमरावतीच्या जिल्हास्तरीय सामान्य रुग्णालयामध्ये। ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, जर आपण पाहतो छोट्या चिमुकल्यांना जे आहेत ते बाहेर काढले। जवळपास 9 छोटे चिमुकले त्या ठिकाणी होते, त्यापैकी 3 चिमुकल्यांचा जो आहे तो दुर्दैवी अंत झालेला आहे। 6 चिमुकल्यांना वाचवण्यात यश आले, परंतु गंभीर एवढी मोठी घटना आहे, तपासणी व्हेंटिलेटरची होत नाही का, काही त्या त्रुट्या होत्या का, काही शॉर्ट सर्किट, काही तांत्रिक गोष्टी त्यामध्ये होत्या का, आता हे तपासात मात्र समोर येईल, कारवाई होईल। परंतु ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना गमावलेलं आहे याची जबाबदारी कोण स्वीकारेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।